दोंडाईचा शहरातून एक सामाजिक सलाम करणारी बातमी। डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या हॉस्पिटलमध्ये आरसीसी रोटरी सिनिवेअर अपंग राऊंड टाउन क्लब दोंडाईचा यांच्या वतीने अपंग बांधवांना किराणा किट्सचं वाटप करण्यात आले। यावेळी क्लबच्या नूतन अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली, ज्यामध्ये श्री राजेश मोहन बागुल यांची निवड करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार साहेब रावल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा कपूर मॅडम आणि उपाध्यक्ष मनोरी बिरदेलवाला उपस्थित होत्या। तसेच डॉक्टर मुकुंद सोहणी, अनुराधा सोहनी, हुसेनबाई बिरदेलवाला, प्रभाकर अडगाळे, आनंदसिंग गिरासे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। क्लबमार्फत दृश्य आणि दृष्टीहीन अपंग बांधवांना किराणा किटचं वाटप करून सामाजिक बांधिलकीचं उदाहरण घालून दिले। आपल्या अध्यक्षीय भाषणात सरकार साहेब रावल म्हणाले, दवा विकत घेता येते पण दुवा विकत मिळत नाही। हुसेनबाई बिरदेलवाला हे जणू एक जादुई छडीच आहेत। जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत अंध अपंगांच्या सेवेसाठी प्रेरणा कायम राहील। नवीन अध्यक्ष राजेश बागुल यांना सौ डॉक्टर अनुराधा सोहणी यांच्या हस्ते शपथ देण्यात आली आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। सहसंपादक प्रभाकर अडगाळे। एक मिनिट सर, गुणोकडे गेले थँक्यू। या वर्षी आपण नवीन मेंबर। अच्छा, वेट 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 अडगाळे सर। हाँ जी, एक पेपर है देण्यासाठी घ्या। सर थँक्यू पार्टी प्रेस हो चालू आहे आपलं। ओके, हास्य असू द्या सर्वांच्या चेहऱ्यावर। शहराचे भाग्यविधाते ज्यांचा काल नुकताच वाढदिवस साजरा झाला असे वृक्षप्रेमी माननीय दादासाहेब या ठिकाणी आमच्या अपंग बांधवांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत। त्यांचा मी GS7 न्यूज व वंदे महाराष्ट्र न्यूज तर्फे त्यांचे स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 1000 रुपयामध्ये आपल्या 10,000 रुपयाचा फायदा झाला। म्हणजे साहेबांना मी मुद्दाम सांगतोय, कारण ते नेहमी म्हणतात की हुसेनला 1 रुपया दिला तर तो 1.25 रुपये त्याचप्रमाणे मी आता 10,000 रुपये वाचले आपल्या अपंगांचे। त्याचप्रमाणे आम्ही एक छोटंसं रोप लावलं आहे सर, तुम्हाला ज्या सांगू इच्छितो की आम्ही दर महिन्याला प्रत्येक सभासदकडून 100 रुपये घेतो बचत, आणि ते बचतमधून जेव्हा ते आपलं मोठं होईल पैसा, त्या बचतमध्ये एज्युकेशन आणि मेडिकल, कारण पहिलेच अपंग आहे आणि कोणी अपंगाला उभं करत नाही। कोणी पैसे मागायला गेलं समजा अपंग, तर तो कोणी देत नाही, अरे जा रे तू अपंग, तू कुठून आणून देणार परत। या हिशोबाने आम्ही तो एक प्रयत्नच केला आहे आणि यावर्षी सुरू केलं आहे ते। तर बरेचसे लोक म्हणजे आपले जे सभासद आहेत ते भरतायत पैसे, आणि लक्ष्मण माळीला तर मी पुढे बोलवतोय, पुढे त्याचा सत्कार करावा। तो इतका जोरात काम करतोय, त्याला पुढे जा। आपण त्या हिशोबाने ती जागेवरती आता पहिल्या म्युन्सिपालिटीचं पत्र घेऊन घेतो, चालेल। मग मी पावलं त्या ठिकाणी ते बांधायला लावतो, समजलं का? तर त्या ठिकाणी ते जरूर बांधलं जाईल। पुढच्या वर्षी आपण त्या ठिकाणी काय करतो त्या गोष्टीला तुम्ही पाठपुरावा जरा केला पाहिजे। काय हुसेनभाई त्या बाबतीमध्ये मला त्याला म्हणजे मान द्यायला तो माझ्या मागे इतका लागतो। आज सकाळी 10 फोन येऊन गेले आणि मला माझ्याकडे भेटणारे असतात, आता जावं लागेल, आज सोडणारे काय रस्ता इथूनच जावं लागतं मला, आणि तिथून गाडी अडवून त्याच्यापेक्षा। आणि हा हुसेनभाई एक जादूगार आहे, मी कालच सांगितलं माझ्या भाषणामध्ये। तो आपल्या खिशातून 10 रुपये काढतो, परंतु तो काय जादू मारतो संध्याकाळपर्यंत त्याचे 10,000 रुपये होऊन जातं, हे मी अनुभवलं। हो, तुम्हाला माहिती आपण नोटाचा पाऊस पाडणारे जादूगार पाहिलं ना, ते सांगतो भाई तुम्ही काढू इस्केंदर पैसा, मग तो आता फुटकूळ हरवतो, नोटा काढत राहतो। तसं त्याचं काय त्याचं कारण तो असा की चांगल्या कामासाठी जे पैसे तुम्ही देणार
काय प्रत्येकाने आत्मविश्वास ठेवला पाहिजे. यस, आय कॅन डू इट. माझ्या ताकद आहे, मी करू शकतो. आपल्याला माहिती आहे की अनेक लोक अनेक प्रकारचे अपंग असतात, पण त्यांनी त्यांच्या याच्यावरती मोठेपणा होते आता. आणि खास करून हुसेनबाईच्या प्रयत्नाने अनेक लोकांना नोकरी मिळाली. खास करून आता इथं गुरव बसला आहे आणि गुरवला हुसेनबाईने फार वर्षापासून मला सांगितलं बाई त्याला चांगला पेंटर आहे, त्यावेळेला लावून टाका. तसं दुसरा 1-2 लोकांना आपण अपंग म्हणून शाळेमध्ये लावलं आहे. हो, तर ही जी गोष्ट आहे ही काय की आपल्याला आपण स्वतःला आत्मनिर्भर केलं पाहिजे. आपलं मोदीचं म्हणा आत्मनिर्भर. अमेरिका काय म्हणतो, कोण काय नाही, हम हमारे आहे आम्ही. आज खरोखर मी हुसेनबाईने जे एक योजना काढली सेविंगची, पैसे याची फार महत्त्वाची आहे. कारण काय होतं पुष्कळदा आपण एखादी गोष्ट करायचं म्हटलं तरी बँकवाले म्हणा का कोणी म्हणा 100% देत नाही. ते म्हणा 10% तुमचे पाहिजे, 15% तुमचे पाहिजे. तर हे पैसे तुम्हाला त्यावेळेला कामात येऊ शकतात. आणि पैसे वाचवण्यासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की फार पूर्वी आमची डेअरी होती. त्यावेळेला आमच्या 10 साहेबांनी मला त्यावेळेला योगाने बापू साहेबांना मुलगी झाली, मला एक मुलगी झाली. मुलगी झाली म्हणजे त्यावेळेला प्रश्न व्हायला लग्नाचा खर्च आपला झाला पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या गाईमधून दूध द्यायचं तर आम्हाला सांगितलं 10 साहेब, मग तुम्ही जे पेमेंट आहे ना त्याच्यामध्ये 10 रुपये लिटर मागे 10 नाही पैसे. विचार कर, 10 नाही पैसे. त्यावेळेला आम्ही 90च्या काळामध्ये आम्ही ते सुरू केलं. 10 नाही पैसे प्रमाणे इतके पैसे गोळा होऊन गेले की त्यावेळेला लग्नाच्या टायमाला आमच्या दोघं मुलींच्या नावाने 5-5 लाख रुपये होते. 5 लाख रुपयामध्ये त्यावेळेला आज सोन्याची किंमत फार जास्त झाली, पण त्यावेळेला 5 लाखामध्ये आम्ही 1 किलो सोनं घेतलो. त्या स्वस्ताचा काळ होता. आजसुद्धा आपण जे पैसे वाचवणार एखादा होतं खर्च चालू राहतं आपलं, पण जसं आपण लहान मुलांना पिग्मी बँक देतो तसं एक प्रकारे आपण मूल्य फुलांच्याकडे सेव्ह करत राहिलो तर फार पैसे जमा होतात. आणि ही योजना फार चांगली आहे की शेवटी तुम्हाला माहिती आहे की ते म्हणतात ना सर्व काही चालतं, पैशाशिवाय काही चालत नाही. तर पैसे हे फार महत्त्वाचं साधन आहे. आणि तसं हुसेनबाई आणि आमचे मुकुंद सोने आमच्या ताईने मेहनत करून या ठिकाणी खरं म्हणजे जागेच्या प्रश्नाचे इथं जागा हे केले. मला वाटतं हुसेनबाईने मुद्दाम उन्हामध्ये उभे होतो आम्हाला जेणेकरून आम्हाला